आज आहे हळद माझ्या भावाची, जमलाय सारा गोतावळा. संग्रामरावांचं नाव घेऊन सांगते, मयूर लग्नाला झालाय उतावळा. आणि ह्या चोरट्यांच्या टोळीचा मुकादम मी आहे. ह्यांच्यावर लक्ष ठेवायला. ह्या बरोबर चोरी करतायत की नाही याच्यावर मी लक्ष आणि कपडा पुसायला द्या. कालचा मेकअप उतरू द्या जरा ह्यांचा. हाय हॅलो नमस्ते, मी कल्याणी. तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज निघालो आहोत गावाला. जसं की तुम्ही एवढे दिवस ऐकतात की धीराचं लग्न, तर फायनली तो दिवस आलेला आहे ज्या दिवसापासून लग्नाचे सगळे फंक्शन स्टार्ट होत आहेत. आज आहे हळद आणि बांगड्या भरण्याचा कार्यक्रम. तुम्हाला माहितीच आहे आपल्याकडे हळद असते 4 दिवस आधी किंवा 1 दिवस आधी. तर लग्न संडेला असल्यामुळे सॅटर्डेला हळद नाही आहे. हळद आहे आज थर्सडेला. आम्ही निघालो आहोत. सकाळचे वाजलेले आहेत 6:50 आणि लेट नाही आहोत. आम्हाला अजून कोणाला तरी सोबत घ्यायचं आहे म्हणून आम्ही थोडंसं लेट निघालो आहोत. ट्रॅफिक नाही लागलं तर आम्ही 1-1.5-2 तासामध्ये पोहोचू. गाव काय आमचं फार लांब नाही आहे. तर सोबत राहा. लग्नाचे सगळे विधी मी तुम्हाला दाखवते की कसे होणार आहेत आणि काय होणार आहेत. हे आहे आकाश मिसळ हाऊस. तुम्ही म्हणाल की प्रत्येक व्हिडिओमध्ये हे दिसतं. पुणे नाशिक हायवेवर आहे हे हॉटेल आणि सगळ्यात बेस्ट मिसळ मिळते इथे. आणि इथे थांबल्याशिवाय आमची जर्नी कंप्लीट होत नाही. हे जे मी शटर ओपन करते आहे हे आहे माझ्या आत्याच्या मुलाचा फूड मॉल, म्हणजे माझाच फूड मॉल. जिथून मी गावाला जाण्यासाठी भाज्या घेऊन जाते. ऑन द वेच आहे हे शॉप. सो नेहमी जाताना गावाला मी इथूनच भाज्या नेते. इथे आमचं डिस्कशन चाललं आहे की कुठली भाजी घ्यायची आणि कुठली नाही घ्यायची, कारण की ताज्या भाज्या ह्या संध्याकाळी येतात. सकाळी जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा ह्या सगळ्या काल रात्री उरलेल्या भाज्या होत्या. सगळ्यात मी लिंबू घेते. असे जर कॅमेरामॅन सोबत असले तर माझं काय होणार आहे की मला खरंच माहीत नाही. मी अर्धी वाक्य बोलून जाते आणि अर्ध्या वाक्यानंतर मला कळतं की कॅमेरा बंद आहे म्हणून. आम्ही नाश्ता केला, भाजी घेतल्यानंतर निघालोय. पण मी दाखवते की काय पद्धतीचं ऊन आहे बाहेर. अक्षरशः माझा हा हात पूर्ण शिजून निघालाय म्हटलं तरी चालेल. पूर्ण तापलाय. आणि त्यात काय झालंय, काल मी वॅक्स केलं होतं. माझं खूप वेळा असं होतं की लग्नाच्या आधी काही ना काही असं घडतं घरात कार्यक्रम असल्यानंतर की चेहऱ्यावर पिंपल्सच येतील, एखादा ब्लाऊजच फसेल किंवा ब्लाऊज वेळेत नाही मिळणार. तर काल माझं असं झालं की वॅक्स करताना माझी रिका वॅक्स करताना, मला पण तुम्ही पण सांगा की रिका वॅक्स करताना तुमचं असं झालंय का. माझं पहिलं पण झालं होतं म्हणून मी करायचं बंद केलं होतं. रिका वॅक्स केल्यानंतर माझी पूर्ण इथली स्किन निघाली आहे आणि आता ती उन्हाळ्यात तापल्यानंतर असली भासती आहे मला. त्याच्यामुळे इथून पुढे मी ठरवलं रिका वॅक्स वगैरे काही करायचं नाही, आपलं साधं वॅक्स करायचं. आल्या चालू केले आम्ही सगळं सामान लावायचं, कारण की भाजीपाला आणलाय, सगळं आणलंय. फक्त तर ते कुठे ठेवायचं आणि कसं ठेवायचं ते आता आम्हाला पाहायचं आहे. जी चांगली असेल ना तेवढीच घेऊ, असेल ना एवढा चांगला बाजार आणलाय. Oh my God, you are telling what? एवढा सगळा बाजार आणलाय? हे मम्मा काम करतेय. अजून आता मम्मा डब्बा काढते कशासाठी मला नाही माहित, का टाइमपास करते. कपडा घेऊन आले जे टाकायला. कपडा कशासाठी मम्मा? कोथिंबीर चांगली राहावी म्हणून. अरे छा कुठं चालली बघते. हे आहे आमचं बेडरूम, दाखवते. हे बघा, त्याला बाथरूम दाखवते बघा. हे Oh my God. ब्लॉगर बनेगा क्या? ब्रश वगैरे. फायनली जेवढ्या भाज्या आणल्या होत्या सगळ्या निसून झालेल्या आहेत. भाज्या थोड्याच होत्या, निसायचं काही नव्हतं. सो असं अरेंजमेंट केलेली आहे. आणि गावाला नेहमीप्रमाणे लाईट गेलेली आहे. गावाला इन्व्हर्टर नाही आहे, खूप गरम पण होत आहे. तर आम्हाला तेच पाहायचं आहे की आता ह्या भाज्या ठेवायच्या आणि संध्याकाळी 5ला लाईट येणार आहे आमच्या इथे. लगीन घर तिकडे शेजारी. ते प्रिया पाहुणे आले तुमच्या लग्नाला.
नाही 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 इथे नाही, पाहुणे आले तिकडे तिकडे, लगीन घर तिकडे. चला चला. आमच्या मामाचं घर इकडे आहे ना. आमचा पिंपरी पेंडाचा शाहिद कपूर आणि जो मामाच्या लग्नाला हेअरस्टाईल पहा ना, दिखा ना. अरे इकडे इकडे. हे काय बनवलंयस तू? पिकाचू. पिकाचू आहे हा. ओके, नाही मला माहित नाही हे पिकाचू आहे. आणि आता पुढे येत आहेत आळ्याचे सुपरस्टार, आळ्याचे सुपरस्टार ज्यांना स्पायडरमॅनचे मोठे फॅन आहेत ते. हे पहा. मी पण या साईडला पण आहे. क्या सही? शादी किसकी है? मामा की है तेरी है? शादी किसकी? मामा की शादी है. आणि तुम्ही? आपण काही नाही, आपण पारुष आहेत. हं. आपण अशा पद्धतीने कामवाल्या बायांची एंट्री झाली आहे घरामध्ये. 2 कामवाल्या बाय. बबी झाडू, बकेट आणि कपडा पुसायला द्या. कालचा मेकअप उतरू द्या जरा यांचा. पाहिजे मंडप. पहिला काय बोलला? काय ठोकलाय तिकडं? त्याला मी काय म्हणलं, पहिले इकडून ठोक, पोरं आमच्याकडे येणार आहेत. इकडं ठोक पाहिजे. अगं लावणार आहे बाई, भूमीच घरात राहत नाही. सासूबाई सोबत मी भांडतीये. म्हटलं सासूबाई आहे, सासूबाई बरोबर मी भांडतीये की माझ्या दारासमोर मंडप नाही. म्हणून या बोलायला आली तर व्हिडिओ शूटिंग. आवाज एकदम क्लिअर आहे. आमच्या घरात आवाज कोणाचाही लहान नाहीये. सगळ्यात मोठा स्पीकर यांचा आहे. 1 नंबर स्पीकर, 2 नंबर स्पीकर. आमच्याकडे खूप मोठे मोठे स्पीकर येतात. साफसफाई ऑलमोस्ट फिनिश झाली होती. सगळेजण जेवायला गेले होते. तोपर्यंत आम्ही दोघांनी थोडंसं डेकोरेशनचं सामान लावून घेतलं, कारण की ते लावल्याशिवाय घराचा फीलच येत नाही आम्हाला. काय साफसफाई झाली आहे, सगळेजण जेवायला गेलेत, तर मी पण जेवायला चालले. तुम्हाला दाखवते की आज काय बनलं आहे लगीन घरी. आपल्याला अजून हेच माहित नाही बुसणी आहेत का मटकी आहे. इथे माझ्या दोन्ही नंदा म्हणजे पल्लवीताई आणि प्रिया ह्या दोघी डेकोरेशनचं काम करत होत्या. आणि तिथे शेजारी शेतामध्ये आंब्याचं झाड आहे, तर तिथून त्यांनी आंब्याची पानं आणली, ती पण डेकोरेशनसाठीच आणलेली होती. भूमी. आणि ही आहे भूमा, म्हणजे प्रियाची मुलगी, माझ्या नंदेची मुलगी. ती मला कंटिन्युअस ऑब्झर्व करत होती की मी कसा मेकअप करते आहे, आणि तिला माझ्यासारखा मेकअप करायचा होता म्हणून ती एवढा वेळ उभी राहिली होती. अच्छा लग रहा है? छान दिसते मी? छान दिसतीये? काहीच बोलत नाही यार. क्या करेंगे हम? कैसे करेंगे? तू कुछ भी नहीं बोलता है. आता हे छान आहे? हे छान आहे का तुला लावायचं? तू सगळी लिपस्टिक खाऊन टाकली. कुछ बोलो. सगळी पोरं ती. यार आप बाकी कुठलंही काम झालं नाही तरी चालेल, पण छोट्या नंदेला आवरण्याचं काम हे कंपल्सरी आहे प्रत्येक कार्यक्रमामध्ये. अरे अशी मोठा फोडून ठेवा. इथे अशी ही हळद फोडून ती नंतर जात्यावर दळली जाते. तर आम्ही इथे हे सगळ्याजणी बसून 5-5 हळकुंड फोडत होतो. घरातली सून असल्यामुळे येणाऱ्या प्रत्येक बाईला मला हळदी कुंकू लावायचं त्या माझ्या होतं. सासूबाईंच्या आई आहेत. त्या माझ्या सासूबाईंच्या मैत्रीण, म्हणजे ज्या माझ्या सासूबाई होत्या संजीवनी गाजरे, त्यांची ही मैत्रीण म्हणजे माझ्या सासूबाईच आहेत. नवरदेवाची आई, तिने अजून आवरलेलं नाहीये, अजून आवरायचंय. मोठा गोल टिक्का काढणार आहे. ब्लाऊज पीसची पिशवी ब्लाऊज पीस.
पल्लवीताई आणि प्रिया आवरायला गेल्यानंतर डेकोरेशनचा जिम्मा हा माझ्यावर आणि सायलीवरती आला. त्याच्यानंतर आम्ही डेकोरेशन कंप्लीट केलं. डेकोरेशनचं काम होत आलेलं आहे. आता आतमध्ये हळद दळण्याचा कार्यक्रम चालू होणार आहे. तर गाणी म्हणणार आहेत सगळेजण. पाहूयात कुठली गाणी म्हणतात सगळेजण. सगळ्या जरी बसल्यात बाहेर, लाईट नाही असा हात करा फक्त एकदा सगळ्यांनी. सचिन माझे पती, मी त्यांची सौभाग्यवती. हळद माझ्या भावाची, जमला सारा गोंधळा. संग्रामरावांचं नाव घेऊन सांगते, मयूर लग्नाला झालंय उंदावळा. आज आहे हळद माझ्या भावाची, आज आहे हळद माझ्या भावाची, जमलाय सारा गोंधळा. संग्रामरावांचं नाव घेऊन सांगते, मयूर लग्नाला झालंय उंदावळा. नितीनराव माझे पती, मी त्यांची सौभाग्यवती. किती वेळा मोठी तिने पण तेच घेतलं ना. त्यांची एक्सपर्टी आहे त्यांची. मध्ये हात पासून गेला गेला आता मामी एवढं काम झालं इकडून झाडाला दिलं इकडून इकडून खाली परत इकडं माझ्याकडे तशीच हो जाऊ नका लई आरती वरती. आता म्हटलं जाऊ नको का कशी म्हटलं काय तुमचं चाललंय आतमध्ये इथे या म्हणावं त्याला म्हणा. इथे आम्ही करत आहोत सारणाच्या पुऱ्या. याला आमच्याकडे शिवती म्हणतात. आणि नवरीकडे खूप जास्त प्रमाणात असतं ते. नवरदेवाकडे फक्त हळद फोडण्यासाठी ज्यासुद्धा बायका येतात त्यांच्यासाठी हे बनवलं जातं, त्यांना खाण्यासाठी हे बनवलं जातं. तर हे तळण्याचा कार्यक्रम चाललेला होता आणि हा माझ्या आयुष्यामधला फर्स्ट एक्सपिरियन्स होता सारणाच्या पुऱ्या तळण्याचा. ह्या एक छोट्या सासूबाई त्या करतात सारणाच्या पुऱ्या. आणि इकडे आत्या सासांना भरायला लावले सारण. आणि वरमाई बसली पुऱ्या खायला. हो
हो बरं का बरं, जेवणारच नाही मीच खाणार आहे. एकच का? तर ह्या आहेत माझ्या आत्या सासा, यांना मी दाखवलं. तर ह्या आहे नवरदेवाच्या मामी. ह्या तिघी जण ह्या रुसल्यात माझ्यावरती, यांची नावं नाही सांगितली म्हणून. त्या म्हणतात फक्त आम्हाला, त्यांना सांगितलं आम्हाला नाही सांगितलं. आत्या सासूंचं रक्त काढलंय माझ्या इथे एवढं. हेच ते काका ज्यांनी असं केलंय. आणि आमच्या घरात 4-5 बायकांना असं केलंय. आणि काय अहो जरा थांबा म्हणे, तुम्ही लय वैताग दिला मला, सारखंच म्हणता द्या द्या द्या. कुठे गेली ती म्हणलं ना, त्यांच्या नावा पुढे हो दादा, वहिनी त्या नंदेला कशा ओरडलं? 3 नंदांना ओरडत नाही का? बरं वहिनी ऐका, अरे पण त्यांचं झालं आणि तरी बसले इथे. त्यांच्या नावा पुढे लिहा का ह्या बाईने लय वैताग दिलेला आहे, हिला परत बाळा वाढवून. त्यांनी डायरेक्ट हक्काला पुऱ्या लाटायलाच पाठवून दिलं. मी पाहिलं तिकडे म्हटलं. वहिनी त्या म्हणलं जा तुम्ही पुऱ्या हो लाटा. नाही हो बरं ओरडलो मी तुम्हाला नाही. संध्याकाळच्या स्वयंपाकाचा टाइम झालेला आहे. आता मी करणार शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी. तुम्ही कशी करता मला माहित नाही, पण आमच्याकडे शेवग्याची शेंगाची भाजी किंवा वांग्याची रस्सा भाजी, आमच्याकडे हे काळे तीळ, याला काळे तीळ नाही सॉरी, याला आमच्याकडे सोरटे म्हणतात. आणि बऱ्यापैकी साईडला याला कारळे म्हणतात, पण आमच्याकडे याला सोरटेच म्हणतात. सोरटे प्लस अद्रक, लसूण आणि खोबरं हे भाजून हे वाटून आम्ही आज शेवग्याची रस्सा भाजी करणार होतो. थोडं वाढवते मी आज. गुतले खाली टाकू द्या. अण्णा बाबा सगळ्यांना घेऊन चालेल. कुठे चालले तुम्ही? कशाला? साई किती जा आहे तू? खाली पाणी पा खाली असेल. ओ बा आजी यांनी कडीपत्ता चोरला तुमचा. खाली वाकत एवढंच राहिलंय फक्त हे झाड. चला आत्ताचं काम झालंय आपलं. ताई ती छोटी नका घेऊ, खाली मोठी पहा. ताईंनी आणल्यात, खूप साऱ्या आणल्यात. घ्या चला. कडीपत्ता चोरता कैरी पण चोरली. कडीपत्ता चोरायला गेलो आणि यांनी कैरी चोरली, ती पण आणि हळूच चोरली. आता हे पाहिल्यानंतर तुम्हाला कळलंच असेल की मी म्हणते की मुलं गावाला आल्यानंतर परत पुण्याला जायला का नाही म्हणतात. तर ही सगळी कारणं आहेत. त्यांचे आजोबा त्यांचे लाड करतात. त्यांना ज्या पुण्याला गोष्टी करायला मिळत नाही त्या इथे करायला मिळतात, म्हणून ते इथे आल्यानंतर कधीच म्हणत नाही की आपल्याला परत घरी जायचं आहे मम्मा. आमच्या इथे एक आमच्या मळ्यामध्ये स्वयंभू गणेशाचं मंदिर आहे. आम्ही सगळेजण संध्याकाळी वॉक प्लस देवाच्या पाया पडायला चाललो आहे, कारण की घरी लाईट नाही आहे आणि सगळ्यांना खूप गरम होतं आहे. म्हणून सगळ्यांनी ठरवलं आहे की आता बाहेर पडूयात आणि राऊंड मारूयात. काय म्हणताय? हां भेट घेतली का जाऊन लगेच? हा त्यामुळे ते बाबा ओरडतील मला लवकर गेलं पाहिजे. म्हातारपणी कोणाचा धाका असतो? बायकोचा धाका असतो का नवऱ्याचा धाका असतो? म्हातारपणी बायकोचा धाका असतो ना म्हातारपणी. काका तुमचं काय म्हणणं आहे? म्हातारपणी कोणाचा धाका असतो? तरुणपणी पण बायकोच असतो आणि म्हातारपणी तुमचं काय म्हणणं आहे? धाक कोणाचा असतो? बायकोचा की नवऱ्याचा? काहीच नाही येत काय कायला, त्याच्यामुळेच एवढ्या बोलतात तुम्ही. हा बरोबर आहे. त्या पुरी सगळ्या चोट्ट्या पुरी द्या, सगळ्या चोट्ट्या पुरी द्या. दुसऱ्यांच्या वावरात जाऊन चोरी करतात. येऊन ते करणं मजाच वेगळी. ह्या गावाकडच्या संध्याकाळची मजाच वेगळी आहे. पीसफुल वाटतंय ना एवढं. हात करा. पल्लवी पडवळ चोट्टे नंबर 1. कमल गायकर चोट्टे नंबर 2.
शीतल आठवळे चोट्टे नंबर 3. आता लात्यात तिला पण म्हणू का चोट्टे नंबर 3 4. ओ गाडवे चोट्टे नंबर 5 आणि तिकडं प्रिया चोट्टे नंबर 6 चोरटेत आमच्या घरामध्ये. आमचा मेन हे इथे आमचा मेन. आणि ह्या चोरट्यांच्या टोळीचा मुकादम मी आहे. ह्यांच्यावर लक्ष ठेवायला. ह्या बरोबर चोरी करतायत की नाही याच्यावर मी लक्ष ठेवतीये की कसं काय तोडतायत कसं चाललंय काम पाहण्यासाठी मी उभी राहिली आहे इथे. उद्या ह्यांच्या मुलाची हळद आहे. ह्या पण माझ्या सासूबाई येत आहेत. उद्या ह्यांच्या मुलाची हळद आहे. आणि लग्न कधी आहे आपलं 19ला ना? 21ला. अच्छा सॉरी 21ला. नाही, 20ला. 20ला लग्न आहे. हा 20ला लग्न आहे. बाकी सगळे वांगी चोरतायत त्या पालक चोरतायत. मी ठरवले उद्या कधी पण राऊंड मारताना आम्ही पिशवी घेऊन येणार जेणेकरून आम्हाला कोणाच्याही शेतामध्ये काही चांगलं दिसलं का आम्ही ते घेऊन जाणार. इथे डिस्कशन चाललंय. आज इथे चोरी केली उद्या कुठे करायची. वरचे वर झाले का? पाणी थंड नाहीये. पाणीच आहे आम्ही पडते. बघितलं ते बघितलं लावल्यानंतर लावले हे लाटणं चांगलं आहे. माझं एवढं चांगलं नव्हतं. हे असं होतं. हे कोणाचं आहे? आम्हाला त्यांना माहित असेल ना त्यांचं कोणतं आहे. मग ते घेतलेलं काढून जे उरेल ते माझं असतं. नवरदेव नवीन कर्टन्स दाखवताना की कसे लागलेत घराचे नवीन कर्टन्स. बायको येणारे म्हणून सगळी तयारी आहे. साडी काढली आहे. सगळ्यात मेन लाईट आली आहे त्याच्यामुळे खूप चांगलं वाटतं आहे. नाही तर सगळे एकदम हैराण झाले होते. सगळे बाहेर बसले होते. जसे तुम्हाला माझे मागे दिसतात सगळे बाहेर बसले होते. पण आता लाईट आल्यामुळे थोडंसं बेटर फील होत आहे. हे आहेत पडदेवाले दादा जे संगमनेरवरून आले आहेत. आणि काय नाव आहे तुमचं? कृष्णा फर्निचर. फर्निचर पण आहे का तुमचं? अच्छा फर्निशिंग म्हणजे सगळे फक्त कर्टन्स बेडशीट वगैरे सगळं का? अच्छा सगळं बनवून देता तुम्ही. ओके. किती वर्ष झाले आणि तुम्हाला? अच्छा. इथे मी वरती आली आहे टेरेसवर आणि खरंच गावाकडचा जो फील आहे गावाच्या वातावरणाचा जो फील आहे ना तो खरंच खूप भारी आहे. आणि इथे आल्यानंतर आम्ही कधीच मला असं आजपर्यंत आठवलं नाही. जसं मी पुण्याला 11, 11:30, 12 वाजता झोपतो. आम्ही इथे कधीच असं मला आजपर्यंत आठवलं नाही की 9 वाजता झोपलो आहे 10 वाजता झोपलो आहे 11 नाही. इथे आल्यानंतर आमच्या गप्पा आम्ही नेहमी 2-3 वाजतात आम्हाला झोपायला. आणि इथे झोप पण येत नाही. बाहेर बसून गप्पा मारायला पण खूप छान वाटतं. सगळेजण मस्त खाली बसलेले आहेत. मी तुम्हाला इथं दाखवते मंडप आहे आणि नेहमीप्रमाणे आमचे नवरदेव बायकोशी बोलता येतात. इथे नवरदेव मस्त गप्पा चाललेल्या आहेत त्यांच्या. तर असं दिसतंय सगळं संध्याकाळी. पाठीमागे पूर्ण शेती आहे आणि समोर जी तुम्हाला लाईट दिसते ना तिथे माझे चुलत सासरे राहतात. त्यांचं पण लग्न आहे. जसं मी सांगितलं की त्यांच्या घरी पण लग्न आहे आणि उद्या त्यांची हळद आहे तर उद्या त्यांच्या पण घरी जायचं. डेकोरेशन केलं इथे लग्नासाठी. अजून काही डेकोरेशन बाकी आहे. लाईट्स वगैरे लागला तर घराला. नवीन मसाला आहे का त्यांचा? आम्ही जी शेतामधून वांगी आणली होती त्याची आम्ही इथे भाजी बनवत होतो आणि ही खारी वांगी एकदम अप्रतिम झाली होती. सगळ्यांना खूप आवडली होती. या फक्त हलवायला आहेत. रेसिपी आमच्या दोघींची टेस्ट करायला रेसिपी आत्यांची आहे. सॉरी चुकीला माफी असावी. खोटं नाही बोललं पाहिजे. रेसिपी आत्या सासूबाईंची. पुरुषांची एक पंगत झाली होती. ही होती आमच्या लेडीजची पंगत. आणि गावाला आल्यानंतर बाहेर बसून जेवणाचा आनंद नाही घ्यायचा असं तर होणार नाही. आज आमच्या पल्लवीताईंच्या लग्नाचा 16वा वाढदिवस ना. हां 16 वर्ष पूर्ण झालेत त्यांच्या लग्नाला. तर दाजी नाही आहेत आमचे पण आम्ही तरी पण सेलिब्रेट करतोय. दाजी ऑनलाईन. हां दाजी ऑनलाईन आहेत. दाजी ऑनलाईन आहे. ऑनलाईन सेलिब्रेशन चालू आहे आमचं. चला केक कापूयात. साई पकड. हॅपी अॅनिव्हर्सरी. ऑनलाईन. दाजी म्हणतील बरं झालं कटकट गेली माझी अॅनिव्हर्सरीच्या दिवशी गावाला.
भूमीला कोण लावलं तिथं? दाजींना आणि ताईंना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि ही होती ताईंकडनं आमच्यासाठी आईस्क्रीम पार्टी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाची. इथे ताई सगळ्यांचा आशीर्वाद घेत आहेत आणि शक्ती आणि ताकद मागतायत आमच्या दाजींना त्रास देण्यासाठी. जोक्स पार्ट, इथे ताई सगळ्यांचा आशीर्वाद घेत आहेत की त्यांच्या लग्नाला 16 वर्ष झाली. असा होता आजचा हा दिवस. सकाळपासून ट्रॅव्हलिंग, त्याच्यानंतर आल्यानंतर साफसफाई, नंतर आवराआवर, मेकअप, डेकोरेशन आणि मग हळदीचा कार्यक्रम. बांगड्या भरण्याचा कार्यक्रम मी शूट नाही करू शकले म्हणून हा फोटो लावला आहे. प्रत्येक ठिकाणच्या पद्धती ह्या वेगळ्या असतात. हळदीच्या दिवशीच्या या आहेत जुन्नर तालुक्यातील पद्धत. अशा पद्धतीने आमच्याकडे हळद केली जाते. ती लग्नाच्या 4 दिवस आधी किंवा 1 दिवस आधी आमच्या मळ्यातील सगळ्या बायका येतात, नात्यातीलही सगळ्या बायका येतात आणि हळद दळली जाते. तर ही होती आमच्या मयूरची हळद, म्हणजे माझ्या लाडक्या दिराची हळद. आणि ह्या हळदीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगात. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं प्रेम असंच राहू द्यात. धन्यवाद.